स्टार प्रवाहावरील लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या म्हणजेच 1 जुलैच्या भागात पार्थ काव्याला म्हणतो की माझं काय चुकलं ते मला सांगाल का? मान्य आहे मी तुमच्या स्वप्नातला राजकुमार नसेन, पण माझ्या स्वप्नातील राजकुमारी सुद्धा दुसरी होती. पण आपल्या लग्नानंतर माझी नजर दुसरीकडे वळली नाही. मला दुसऱ्या कोणाचीही भाषा कळली नाही. तुमची बाजू घेऊन वसू आत्या, आई आणि स्वतःशीही भांडलो आणि तुम्ही मलाच बाजूला करताय. एक माणूस, एक मित्र आणि एक नवरा म्हणून जेवढं काही शक्य होतं मी केलं, पण कदाचित मीच कमी पडलो असेल म्हणून तुम्ही मलाच बाजूला करताय, असं म्हणत पार्थ काव्यावरील प्रेमाची कबुली देतो. तर पुढे पार्थ म्हणतो की नवरा म्हणून तुम्हाला सुखात ठेवणं ही माझी जबाबदारी मानतो. तुम्हाला त्रास होऊ नये म्हणून मी वाटेल ते करीन, आणि जर तुम्हाला मीच त्रास वाटत असेल तर यापुढे तुम्हाला माझा आणि आपल्या लग्नाचा त्रास होणार नाही, असं म्हणून पार्थ तिथून निघून जातो. दुसरीकडे नंदिनी गुरुजींच्या बोलण्याचा विचार करते आणि जीवाला सोडण्याच्या विचारात तिला रडू येतं. तिकडे काव्य पार्थच्या बोलण्याचा विचार करते आणि तिला पार्थ सोबत घालवलेले क्षण आठवतात आणि काव्य पार्थला मेसेज करते की आपण बसून बोलूया, मला तुमची 5 मिनिटं हवी आहेत, मी तुम्हाला सगळं सांगते, असं काव्य म्हणते. दुसरीकडे जीवा नंदिनीला शोधत किचनमध्ये जातो. तेव्हा मानिनी त्याला तिथे भेटते आणि ते दोघे बोलत असतात. तेव्हा जीवा मानिनीला विचारतो की तू माझ्या वयाची होतीस तेव्हा तुझ्याकडूनही काही चुका झाल्या असतील ना? तेव्हा मानिनी त्याला म्हणते की तू हे असं विचारतोयस म्हणजे काहीतरी घडलं आहे. तर नंतर जीवा मानिनी समोर आपल्या मनातील शंका विचारतो. तिकडे काव्या तिच्या बाबांची माफी मागते आणि आपल्या चुका मान्य करते आणि म्हणते की माझ्या अशा वागण्यामुळे मी आयुष्यात सुद्धा एकटी पडेन का, असं काव्या तिच्या बाबांना विचारते. तेव्हा बाबा काव्याची समजूत काढतात. दुसरीकडे मानिनी सुद्धा जीवाची समजूत काढते. मालिकेच्या आगामी भागात काव्या पुन्हा सासरी येते. तर नंदिनी जीवाला आणि पार्थ काव्याला डिवोर्स पेपर्स आणून देतात. तेव्हा आता काव्य आणि जीवाचा निर्णय काय असेल? मालिकेत पुढे काय घडणार हे जाणून घेण्यासाठी पाहायला विसरू नका लग्नानंतर होईलच प्रेम, दररोज संध्याकाळी 7 वाजता फक्त स्टार प्रवाहावर. मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या, अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोबज.